वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। जुन्या मदातून झोपेत असलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने रिसोड शहर हादरले असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन तपासाला वेग दिला आहे। नेमके काय घडले आहे पाहूया या सविस्तर रिपोर्टमधून। रिसोड शहरातील हिंगोली महामार्गावरील माणुसकी नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली। भागवत सुभाष गायकवाड वय 38 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे। प्राथमिक माहितीनुसार भागवत गायकवाड हे घराबाहेर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर दगड अथवा लोखंडी रॉडने प्रहार केला। या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या हत्येमागे जुन्या वादाचे कारण नसल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे याच मृतकाच्या आईला 2 दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना घडली होती। त्या सध्या अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणात एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे। या हत्याकांडामुळे माणुसकी नगर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांकडून हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची भूमिका याबाबत सखोल तपास सुरू आहे। रिसोडमधील या निर्घृण हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। ताब्यात घेतलेल्या संशयिताच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणावरील प्रत्येक अपडेटसाठी आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।